आज येवला तहसील कार्यालयामध्ये शिक्षक आमदार किशोर दराडे यांच्या उपस्थितीत आमसभा पार पडली। आपल्यासोबत एक शिक्षक आमदार आहे। काय सांगाल भाऊ की आमसभा पार पडली, कसे कसे प्रश्न होते? मुळात गेल्या 20-25 वर्षापासून आमसभा हा विषय बऱ्याचशा अधिकाऱ्यांना माहीत नव्हता आणि काही शेतकऱ्यांना सुद्धा माहीत नव्हता। पण बऱ्याच वेळेस तक्रारी लोकांनी करून शेतकऱ्यांकडून सुद्धा काही प्रश्न सुटत नव्हते। नंतर मी प्रांत साहेबांशी बोलल्यानंतर प्रांत साहेबांनी सांगितलं आपण रिसर्च कलेक्टर साहेबांना पत्र द्या आणि परवानगी घेऊन एक हा मीटिंग लावा। त्याप्रमाणे मी कलेक्टर साहेबांना पत्र दिलं। कलेक्टर साहेबांच्या आदेशानुसार आज इथं मीटिंग झाली। मीटिंगसाठी या तालुक्याचे प्रांत साहेब असतील, तहसीलदार असतील, BDO असतील, MSCBचे अधिकारी असतील, कृषी विभागाचे अधिकारी, सगळे अधिकारी इथे उपस्थित राहिले। बऱ्याच शेतकऱ्यांचे प्रश्न प्रलंबित होते, ते मार्गी लावण्याचं काम या सर्व अधिकाऱ्यांनी आज केलं असं मला वाटतं। काय सांगाल, विशेष कोणता प्रश्न आहे? सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न 38 गाव पाणी योजना। आमचा तालुका अध्यक्ष यांनी 38 गावांची पाणी योजनेचा प्रश्न हा मांडला होता। त्याच्यासाठी आज BDO साहेबांनी आणि प्रांत साहेबांनी सांगितलं ती बॉडी इलिगल बॉडी असल्यामुळे ते 20% पाणी वाढ त्यांना करण्याचा अधिकार नाही। आम्ही प्रत्येक 38 गावांचा सर्वे करू, त्याच्यामध्ये संजू असतील, आमचे 5 लोक खोकले असतील, असे आमच्या पक्षातर्फे 5 लोक समितीत नेमलेले ते सर्व ठिकाणी भेटी देतील, असलेल्या गावच्या सगळ्या समस्या समजून घेतील, त्यानंतर पुढची कारवाई अधिकारी करतील। किती लोकांचा प्रश्न मार्गी लावण्यात आला? साधारण आज 1000-1200 लोकांपैकी साधारण 700-800 लोकांचे प्रश्न मार्गी लागला आणि ह्या प्रतिक्रिया अधिकाऱ्यांच्या नसून ह्या सगळ्या ज्यांचे काम झाले त्यांचे। मला सकाळी मीटिंग चालू होण्याच्या आधीच काही लोकांचे फोन आले, प्रांत कार्यालयातून आम्हाला फोन आले तुमचं काम झालंय, तहसीलदार कार्यालयातून आम्हाला फोन आले तुमचं काम झालंय। म्हणजे ह्या दरबाराचा इतका इफेक्ट झाला, म्हणजे आमचा दरबार चालू होण्याच्या आधीच 50% लोकांनी अधिकाऱ्यांनी कामं करून दिलेले। कधी कधी असं वाटतं सातत्याने ह्या मतदारसंघामध्ये दरबार घेण्याची काय आवश्यकता आहे का, म्हणून यापुढं दरबार घेण्याची आवश्यकता भासणार नाही असं अधिकाऱ्यांनी काम करावं अशी अपेक्षा व्यक्त करतो। एकूणच बघितलं तर अनेक शेतकरी असो नागरिक असो यांच्या समस्या या आमसभेमध्ये पार पडल्या असल्याची माहिती शिक्षक आमदार किशोर दराडे यांनी दिली आहे। नरेंद्र वाटाव, जय महाराष्ट्र न्यूज, येवला, नाशिक।